तिने पार्टिसिपेट केलेलं म्हणून एक प्राईज ऑफ बोला ना एक अप्रिसिएशन ते एन्व्हलपमध्ये ठेव बेटा, ते बाहेर नाही काढायचे. आणि एक तिला एक छोटीशी अमाऊंट तिला एक सर्टिफिकेट सोबत भेटलेली आहे. ते मी आता बनवते मी गाजराचा हलवा. हॅलो नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर आज आहे संडे. जसं मी काल तुम्हाला सांगितलं होतं की सुद्याला मी बालसंस्कार केंद्रामध्ये पाठवते, तर तिकडेचीच आज एक स्पर्धा होती. ऑल ओव्हर मुंबईतनं मुलं आली होती. जवळपास मला तर वाटतं सगळ्या शाळांमध्ये 150 ते 200 मुलं होती, सगळ्या वयोगटातली होती. तर तिकडून तिला एक पार्टिसिपेशन म्हणून एक सर्टिफिकेट मिळालेलं आहे. हार्डली मी म्हणेन तिला महिनाही झालेला नाही आहे, पण तिला स्तोत्र वगैरे छान बऱ्यापैकी येतात, म्हणजे संस्कृतमध्ये असूनसुद्धा. तर मॅडमला आज मिळालेलं आहे हे सर्टिफिकेट, म्हणजे तिने पार्टिसिपेट केलेलं म्हणून एक प्राईज ऑफ बोला ना एक अप्रिसिएशन ते एन्व्हलपमध्ये ठेव बेटा, ते बाहेर नाही काढायचे. आणि एक तिला एक छोटीशी अमाऊंट तिला एक सर्टिफिकेट सोबत भेटलेली आहे. तो ती विनर नाही झाली, पहिला दुसरा तिसरा नंबर आला नाही तिचा, पण तिने एक पार्टिसिपेट केलं, एक करेज दाखवलं. 100-150 मुलांच्या समोर बोलण्यालाही करेज लागतं असं मला वाटतं, एक हिंमत लागते. कारण त्यासाठी आपण जर असतो ना, आपण स्टेजवर वगैरे जर गेलो तर आपण असं घाबरून जातो इतक्या सगळ्या जणांना बघून, पण तरीही तिने बोलून दाखवलं. त्यामुळे मॅडमला एक टोकन ऑफ अप्रिसिएशन मिळालेला आहे. तर हे आपण जपून ठेवायचं आहे बेटा, खर्च नाही करायचे. ओके. तर तिचं हे बक्षीस आम्ही असं जपून ठेवणार आहे, एक आठवण म्हणून, जेणेकरून ती मोठी झाल्यावर तिला सांगायला की हे तुझं पहिलं बक्षीस, असं म्हणजे असं अमाऊंट किंवा असं पैशाच्या रूपात तिला मिळालेलं हे पहिलंच बक्षीस आहे. याच्या अगोदर तिला कधी मिळालं नव्हतं. हां, सर्टिफिकेट, ट्रॉफीज, मेडल तिला मिळालेले आहे स्कूलमधून, पण असं पैशाच्या रूपात तिला कधी मिळालं नव्हतं. हे फर्स्ट टाईम आहे, त्यामुळे मी तिला म्हटलं की खर्च नको करूस, होय ना. आणि असं एक तिने प्रमाणपत्रक म्हणजे सर्टिफिकेट मिळालेलं आहे श्री शंकर मठम माटुंगा मुंबई यांच्याकडून. तिने उपस्थिती दाखवली, तिने पार्टिसिपेट केलं त्याबद्दल. तर असंच मुलांना एनकरेज करत राहिलं पाहिजे असं मला वाटतं, जेणेकरून त्यांचा एक स्टेज फिअरची भीती असते ना, ती निघून जाते. कारण कसं झालं, मी आता तिला जेव्हा गेलेली ना सोडायला, तेव्हा तिथे वेगळीच मुलं होती, कारण भरपूर ठिकाणाहून मुलं आलेली, आणि ती वेगळी मुलं बघून ती थोडी घाबरली, रडकुंडीला आली. ती आतमध्ये ठेव ते बसत नव्हती, बसायला मागत नव्हती. तर असं मुलांना आपण एनकरेज केलं पाहिजे, जेणेकरून त्यांची भीती जी असते मनातली ती निघून जाईल. आणि मला हेच तुम्हाला सांगायचं होतं. तर आय एम प्राऊड ऑफ माय डॉटर. तर असंच आपण म्हणजे त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे की तू करू शकतेस किंवा तू करू शकतोस, तुला जमेल. आपणच जर निगेटिव्ह बोललं ना की तुला नाही जमणार किंवा तू नाही करू शकत असं तसं, मग ती मुलंही करायला म्हणजे असं आळसपणा करतात, किंवा त्यांच्या मनात ती नेगेटिव्ह येतं की अरे आपण गेलं तर आपल्याला नाही म्हणजे प्राईज मिळणार किंवा नाही आपला नंबर येणार, मग आपण पार्टच कशाला घ्यायचा. असं नाही, नंबर नाही आला तरी त्यांना आपण पुश करत राहायचं की कर तुला जमेल, तुला जमणार, तुला येणारच, तर ते आपोआप पार्टिसिपेट करणारच. हॅलो, तर मी आता डीमार्टमधनं जाऊन आली आहे. काही म्हणजे 26 तारीखला आमच्या बिल्डिंगमध्ये हे करायचं आहे. 26 तारीखला आमच्या बिल्डिंगमध्ये हळदी कुंकू करायचं आहे, तर त्यासाठी आम्ही वाणाचं सामान बघायला गेलो होतो. तर काही बघून आलो, खरेदी काही केली नाही आहे, कारण खूप गर्दी होती डीमार्टमध्ये पहिली गोष्ट तर आता मी बनवते आहे, घरी आली आहे मी, आता बनवते मी गाजराचा हलवा. येस, माझ्या ऑफिसमध्ये उद्या न्यायचा आहे. लास्ट टाईम आमचं पॉटलक होतं ऑफिसमध्ये, तेव्हा मी घेऊन गेली होती, तेव्हा साखरेचा बनवला होता मी, साखर आणि मावा घालून. यावेळी मी गुळाचा बनवणार आहे. 1 किलो गाजर मी किसून ठेवलेला आहे, आणि गुळ पावडर मी विकत आणलेली आहे मार्केटमधनं. तर मला वाटतं मी दुसऱ्यांदा ट्राय करते गुळाचा गाजराचा हलवा, कसा हेल्दी असतो आणि टेस्टीही असतो. तर चला मी तुम्हाला दाखवते की मी कसं बनवते ते. तर इथे गाजरचा हलवा जो आहे गुळाचा मी बनवायला घेतलेला आहे. गाजर मी किसून घेतलेला आहे, 1 किलो गाजर किसलेला आहे. त्यासाठी मी इथे गाईचं तूप वापरते आहे. गाजरच्या हलव्यासाठी एक मी कढई ठेवलेली आहे. 1 किलो किसलेला गाजर पुरेल इतकी मोठी कढई घेतलेली आहे मी. आणि त्यानंतर मी तूप घेतलेलं आहे. तूप इथे थोडं मी जास्तच घेते, कारण मस्तपैकी मला परतून घ्यायचा होता तो पहिला, त्यामुळे.
इथे पहिले मी फ्राय करते आहे ड्रायफ्रूट्स. जे काही ड्रायफ्रूट्स आपल्याला घालायचे असतील ते फ्राय पहिले करून घ्यायचे, जेणेकरून ते क्रिस्पीनेस येतो. एक जेव्हा आपण हलवा तोंडात एखादा म्हणजे स्पून घालतो त्यावेळी आपल्या दाताखाली एकदम क्रिस्पीनेस येतो. जे ड्रायफ्रूट्स जे येतात ते मऊ म्हणजे मऊ असे लागत नाही, चव खूप छान येते भाजलेल्या काजूंची तुपामधल्या. तर तुपामध्ये मी थोडंसं लालसर करून घेतलं. मी ते मनुका नाही घालत आणि मनुका जरी घालायचा असतील ना तरी अशा फ्राय मी नाही करून घेत, वरतून असं घालते. तर हे मी काढून घेतलेले आहेत दुसऱ्या चमच्याने झाऱ्याने भाजलेले जे काजू आहेत ते. त्यानंतर जो किसलेला गाजर आहे तो मी घालते इथे. व्यवस्थित गाजर जो आहे तो मी परतून घेणार आहे आणि गाजराला पाणी सुटतं. जसं जसं आपण परतत राहतो ना तसं तसं गाजर स्वतःचं पाणी सोडायला लागतं. व्यवस्थित ते मी तुपामध्ये परतून घेतलेलं आहे. जोपर्यंत गाजराला पाणी सुटत नाही तोपर्यंत. गाजरच्या हलव्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा पाणी घालायची गरज लागत नाही, कारण गाजर जसं मी सांगितलं स्वतःचंच गाजरामध्ये पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा वरून पाणी घालायची काहीही गरज नाही आहे. जसं जसं पाणी सुटायला लागेल ना तर मी एका साईडला ऑलरेडी मी दूध जे आहे मी फुल फॅट मिल्क इथे वापरते आहे. मी इथे मावा वापरणार नाही किंवा मिल्क पावडर वापरणार नाही. फुल फॅट मिल्क जे आहे जे आपण तबेल्यातलं दूध जे म्हणतो ते 1 लिटर मी आणलेलं आणि तापत ठेवलेलं. पूर्ण 1 लिटर दूध मी इथे यूज करते आहे, कारण पाण्याचा वापर मी केला नाही आहे, फक्त दूध इथे घालते आहे. दुधामध्ये हा जो हलवा आहे तो शिजवून घेणार मी. व्यवस्थित शिजवून घेतलेला आहे. जवळपास मला ना अर्धा तास लागला, पाऊण तास हा व्यवस्थित शिजवायला. मी हाय फ्लेम केली होती, पण मध्ये मध्ये आहे ना मी परतत होते जेणेकरून खाली कढईला लागू नये हलवा, कारण एकदा तो कढईला लागला ना तर त्याची ती चव जी असते ना ती एकदम म्हणजे बरोबर नाही लागत, ती करपलेली चव येते. त्यामुळे सतत आपल्याला म्हणजे चमच्याने ढवळत राहावं लागतं कढईमध्ये गाजरचा हलवा, जेणेकरून कढईला लागू नये म्हणून. तर इथे मी व्यवस्थित एकदम वर खाली सगळा व्यवस्थित मी शिजेपर्यंत परतत होते गाजरच्या दुधामध्ये. आणि तुम्ही बघू शकता व्यवस्थित इथे पाण्याचा वापर केलेला नाही आहे, कारण पाण्याच्या वापराने थोडंसं ना चव त्याची थोडी वेगळी लागते. आणि हे तुम्ही जर फॅट्स जास्त असेल, जसं हाय फॅटवालं दूध जेव्हा वापरता तेव्हा तुम्हाला मावा टाकायचीही गरज लागत नाही. बिना माव्याचाही जे गाजराचा हलवा आहे तो उत्तम होतो. आणि तुम्ही एकदा ट्राय करून बघा. इथे बघा, इथे दूध आहे ना व्यवस्थित आटलेला आहे आणि गाजर जो आहे तो व्यवस्थित इथे शिजला गेलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही साईडला जे लागलेलं आहे त्याच्यावरनं की दूध केवढं होतं आणि आटून केवढा झालेला आहे गाजरचा हलवा. तर मी इथे व्यवस्थित ढवळून वगैरे घेतलेला आहे. गूळ जो आहे व्यवस्थित वितळलेला आहे. इकडे तुम्ही हवं असेल तर इथे चव घेऊन तुम्ही जेव्हा बनवाल तेव्हा बघू शकता. जर तुम्हाला कमी वाटलं की गोड कमी आहे तर तुम्ही एक्स्ट्रा जी गुळाची पावडर आहे ती घालू शकता. तर इथे मी असंच व्यवस्थित घेतलेलं आहे. इथे बघा, मी अजून थोडीशी गुळाची पावडर घातली कारण मला वाटलं की गोड कमी आहे, त्यामुळे मी चव घेऊन बघितली होती. तर इकडे गाजरचा हलवा आपला रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही. जास्त इथे हे करायचं नाही, म्हणजे जास्त पण घट्ट नाही करायचा, तो थंड झाल्यावर आपोआप घट्ट होतो. इथे मी ड्रायफ्रूट जे आपण मी तळून घेतलेले होते ते मी इथे घातलेले आहेत, म्हणजे काजू घातलेले आहेत. इथे माझा गाजरचा हलवा रेडी झालेला आहे. तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा खायचं असेल तेव्हा ओव्हनमध्ये गरम करून किंवा असं कढईमध्ये गरम करून खाऊ शकता. खूप छान लागतो. रेडी आहे बघू शकता तुम्ही. एकदम मस्त सीझनचा गाजरचा हलवा बनवलेला आहे आणि मी असं डब्यामध्ये पॅक करून ऑफिसला घेऊन गेलेली आहे. आय होप सगळ्यांना आवडेल. म्हणजे दिसत तर छान होता, लागतही सुंदर होता. तर असाच बनवून बघा तुम्ही आणि मला सांगा तुम्हाला आवडतो आहे की नाही ते गुळाचा गाजरचा हलवा, जे बिंदास तुम्ही खाऊ शकता. अगदी डाएटवाले लोकसुद्धा खाऊ शकता. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असंच काहीतरी नवीन शेअर करायचा प्रयत्न असेल माझा. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.